नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज चर्चा होणार आहे टमाट्याच्या प्लॉटवर. तर मित्रांनो, प्लॉटवर म्हणजे की आपले जे टमाट्याचे झाडं असतात ते उन्हाळ्यामध्ये त्याला काय काय अडचणी येतात आणि काय काय नाही त्याच्यावर आपण एकदा चर्चा करणार आहोत. टमाट्यामुळे उष्णता जास्त येते आणि जमीन आपली लवकर सुकते, त्याच्यामुळे मित्रांनो टमाट्याला भरपूर इथं त्रास भोगावा लागतो. बुरशीजन्य रोग हे जास्त अटॅक करतात. तर मग मित्रांनो, त्याच्यासाठी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या फुलगळ पण जास्त होते. इथं मी तुम्हाला 2-3 स्टेप सांगतो, जेणेकरून तुम्हाला समजून घेताना आणि तुम्हाला इलाज करताना काहीही प्रॉब्लेम त्याच्यावर येणार नाही. म्हणजे जसं की तुमचा आता मित्रांनो, इथं टमाट्याच्या प्लॉटमध्ये तुमचा आता फुलगळ असन किंवा तुमच्या टमाट्याचे ते झाडात जे टमाटे असतात त्याला डाग पडणं असन किंवा तुमच्या टमाट्याच्या बुडखाला काळी बुरशी येणं असेल, नाही तर मग आपल्या पलाट्याच्या याच्यावर बुरशी येणं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीवर आपण काय इलाज करू शकतो मित्रांनो. जैविक करावं की ते कोणतं करावं, आपल्याला जर त्वरित रिझल्ट जर पाहिजे असेल तर मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्हाला तुमच्या प्लॉटची वाढ जर का वाढवायची असेल तर तुम्ही 19-19-19 हे तुम्ही घेऊ शकता. एकरी कमीत कमी 2-3 किलो. याच्यापासून तुम्हाला होणारा फायदा, तुमच्या प्लॉटचं जे फळ धरण्याची क्षमता आहे ती जरा जास्त वाढते आणि तुमचं जे झाड आहे ते चांगलं वाढीला इथं मदत होते. म्हणजे की तुमच्या प्लॉटवर चांगली क्वालिटी इथं दिसून येते मित्रांनो. दुसरी गोष्ट आहे की तुमचं आता वाढ, फुलं वाढणं आणि फळाची संख्या वाढणं, हे जे तुम्हाला 0-0-52-34 मित्रांनो, हे काय करतं, तुमच्या फळाची आणि फुलाची संख्या वाढवते. 0-52-34 मित्रांनो. 12-61-00 हे पण त्यासाठी उपयुक्त आहे. हे काय काम करते की तुमचं जे फळाची क्षमता, झाडाची वाढ ही जरा जास्त होते, म्हणजे की वाढते आणि फुल गळणं कमी होते. तर मग मित्रांनो, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आपल्या फळावर डाग पडणं हे कशामुळे होते, काय होते, काऊन होते मित्रांनो. उष्णता, ऊन जसं आपल्या जमिनीवर पडते ना तसं ते जमीन वाळते आणि झाड स्ट्रेसमध्ये जाते आणि झाड स्ट्रेसमधून काढणं हे आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, एक गोष्ट सांगतो. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही एक काम करू शकता की 13-0-0-0-45 3 ते 4 किलो तुमच्या शेतामध्ये डायरेक्ट सोडून द्यायचं आहे. 4 किलो एका एकरासाठी पुरेसा आहे. मग आता 4 किलो एका एकरासाठी पुरेसा आहे. 10 गुंठासाठी मित्रांनो 1 किलो घ्यायचं आहे. आणि जर तुमचं 1 एकर जर क्षेत्र असेल तर तुम्ही 4 किलो घ्यायचं आहे, आणि जर का 2 एकर असेल तर 8 किलो घ्यायचं आहे. तर त्याच्याबरोबर मित्रांनो एक गोष्ट डबल ॲड करायची त्याच्यामध्ये, कारण की ही जर गोष्ट तुम्ही नाही टाकली तर ते कॅल्शियम काहीच तुमचं कामीचं तिथं राहणार नाही, म्हणजे की ते काही काम तिथं करणार नाही. जसं की बैलगाडी आणि बैल असतात, बैल जर आणली तर गाडीला झोपले तर गाडी चालते, नुसते बैल हाणून काही फायदा नाही. गाडी तशी तिथं उभी राहते, गाडीचा काही उपयोग होणार नाही आहे. नुसतं बैल घेऊन जायचे, पोते उचलून यायचं असेल तसं त्याचं काम आहे मित्रांनो. तसे ते कॅल्शियम बैल आहे आणि दुसरे जे औषध आहे मित्रांनो ते त्याचं बैलगाडी आहे. तर मग आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ती बैलगाडी बैल दोन सोबत आपल्याला घेऊन जायचे. त्याच्यामुळे तुम्ही कॅल्शियम आणि बोरॉन, हे त्या बोरॉन टाकणं इतकं अर्जंट आहे ना, ते त्याला कामाला लावतं आणि त्याच्याकडून काम करून घेतं. तर त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही ते करू शकता 3-4 किलो. आणि ते बरोबर ते तुम्हाला तिथं दुकानात गेले की तुम्ही तुम्हाला दुकानदार बरोबर व्यवस्थित प्रमाणे देतो. तर इतक्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, ह्या ज्या गोष्टी, आणि तुम्ही बोरॉन मित्रांनो गळ थांबवण्यासाठी तुम्ही बोरॉनचा पण याच्यावर स्प्रे करू शकता. तसं आपल्याला बघायला जर भेटलं तर चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्हाला जास्त जैविकमध्ये जर करायचं असेल, म्हणजे की आपल्या घरगुती जर का करायचं असेल ना, तर तुम्हाला एक नंबर जुगाड सांगतो. काय करायचं माहिती आहे का, 10 अंडे घ्यायचे. 10 तुम्ही अंडे घेतले तर त्याच्यामध्ये टाकायचा गुळ. किती टाकायचा, 30 ते 40 ग्राम, म्हणजे की अर्धा किलो. पूर्ण ते 10 अंडे फोडून घ्यायचे, रातभर ते मिक्सिंग करून ठेवून द्यायचं, मिक्सिंग करायचं काढीनं, आणि त्यात तो गुळ विघळून जातो रातभर. सकाळी मित्रांनो उठल्याची फवारणी आपल्या प्लॉटवर घ्यायची. 3-4 दिवसानंतर तुम्हाला अशी काळोखी दिसेल ना की तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी पाहिली नसेल.
आणि फुल गळणं हे सगळं त्याच्यामध्ये थांबून जाते मित्रांनो. 15 रुपयाचे गावरान एक अंडे भेटते. 10 अंडे आपले 150 रुपयाचे होते आणि 10-15 ग्राम गुळ हा जो आहे हा तुम्हाला 10-15 रुपयात भेटून जाईल. म्हणजे की 200 रुपयात इथं आपली ओरिजिनल फवारणी इथं होऊन जाते. कीटकनाशक तुम्ही जर आणायला गेले तर एक बाटली 500-600 रुपयात भेटते. त्याच्यामुळं म्हणतो जितकं जैविक होईल तितकं करा आणि खुश राहा मित्रांनो. दुसरी गोष्ट म्हणजे की आता बुरशी, आपल्या प्लॉटवर बुरशी येणं हे नॉर्मल गोष्ट नसते. पण आता कसं आहे ना, जमिनीमध्ये आपण काय काय टाकतो आणि जमिनीमध्ये आता समजा आपलं जे टोमॅटोचं पीक आहे ते आता उन्हाळ्यामधलं आहे. मग आता हे उन्हाळ्यामधलं आहे, मग आता याच्यावर आपण पहिले पीक घेतले आधी कोणतं तरी घेतलेलंच असन, तर मग काय करतो की त्याच्यावरच कल्टिवेटर चालून आपण त्याच्यात ते पीक लावून देतो. तर मग ते काय होतं की ते जे पानं राहतात पहिल्या आपल्या पिकाचे ते लवकर याच्यामध्ये कुजत नाही, म्हणजे ते नष्ट होत नसतात. ते पाण्यामुळे त्याच्यावर बुरशी येणं चालू होते. ती बुरशी ओळखण्यासाठी मित्रांनो तुम्हाला झाडं तुमचे डायरेक्ट असे मर चालू होते. तर त्याच्यासाठी तुम्हाला 2-3 इथं उपाय सांगतोय. जे आता तुम्ही ते औषध तयार केलेले की नाही 10 अंड्याचं, तर तेच औषध तुम्ही याला ड्रीपद्वारे सोडू शकता. पण ते प्रमाण थोडं जास्त वाढवायचं आहे. त्यासाठी तुम्ही बॉयलर अंडे पण आणू शकता, कारण की हे खर्च आपला जास्त लांब जाऊ शकतो. जर करायचं असेल मित्रांनो तर तुम्ही करू शकता. डबल एक गोष्ट सांगतो, अशी जी गोष्ट आहे अंड्याचीच आहे पण थोडंफार वेगळं सांगतो. माझ्या काळात माळ पण तरी बी मी करतात मित्रांनो. काय करायचं माहिती आहे का, तुम्ही कमीत कमी 100 लिंबा आणायचे. 100 डायरेक्ट गणित सांगतो, तितके लिंबा आणायचे. काही लिंबू लहान मोठे पण असतात. तर बाटली घ्यायची आपली मोठी आणि त्या बाटलीमध्ये काय करायचं आहे ना, ते लिंबाचं पाणी पूर्ण काढायचं आहे. आणि समजा तुमचा थर जो असतो ना, लिंबाच्या पाण्याचा जो थर येतो वर, तुम्ही आता समजा त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे आधी अंडे घ्यायचे 10-15 तर नाही म्हणावं, जास्त अंडे लागतील पण 10-15 अंडे घ्यायचे. भरणी घ्यायची आपली स्टीलची आणि स्टीलच्या भरणीमध्ये ते सगळे अंडे फोडून टाकायचे. लहान भरणी 5-6 रुपयात भेटते ती भरणी आणायची आणि त्या भरणीत ते 7-8 10-12 अंडे समजा आपले 15 अंडे टाकायचे फोडून. ते इतकं थर येतो त्याच्यावर, असा वर थर आला की काय करायचं, लिंबाचं पाणी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये टाकायचं. किती मित्रांनो, फक्त इतका थर वर आला पाहिजे. ती भरणीचं जे आपण समजा त्याच्यामध्ये त्या अंड्याचं दरवण टाकले का नाही, त्या दरवणामध्ये तुम्हाला मी एकदम प्रॅक्टिकल पण करून दाखवीन. आणि तुम्ही जे अंड्याचं दरवण आहे ते तुमच्या भरणीमध्ये खाली आणि त्या लेवलच्या इतकं फक्त वर आलं पाहिजे आपल्याला ते लिंबाचा रस. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता गुळ. याच्यामध्ये गुळ तुम्ही ॲड करू शकता. कमीत कमी अर्धा किलो गुळ याच्यामध्ये टाकून द्यायचा. ते बरोबर मिक्सिंग करून जाते. आणि ते अंडे ना तुम्हाला फोडायचे नाही, अंडे फोडायचे नाही. अंडे जसेच्या तसे त्याच्यात टाकायचे आणि ते झाकण 2-3 दिवस लावून ठेवायचं. मित्रांनो इतकं भयानक तुम्हाला इथं रिझल्ट देणारं तयार होतंय ना की काय सांगा. तुम्ही करून बघा. हे सस्त्यात मस्त जुगाड आहे. 150 ते 200 रुपयात तुमचं सगळं तयार होऊन जात आहे. लिंब फार सस्ते भेटतात. एकदा करून ठेवलं की वर्ष चालतंय. तर चला मग मित्रांनो, पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशा टॉपिकवर हवा आहे तसं तर मी बनवणारच आहे. सविस्तर काळजी टमाट्याची कशी घ्यायची, काय करायचं आहे उन्हाळ्यात आपल्या टमाटोला जे डाग पडतात त्याच्यावर पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे. तर चला मग मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.